मला फोनवरून धमक्या, रुपाली चाकणकरांचा रोल करू नका, अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा खळबळजनक दावा. नाशिकमधील बंधुबाबा अशोक घरात लैंगिक अत्याचार प्रकरण आता 70 मिलीमीटर पडद्यावर झळकणार आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असून चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. मात्र दीपाली सय्यद यांनी चित्रपटात काम करू नये, रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारू नये असे म्हणत दीपाली यांना धमक्या येत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. अशोक घरात प्रकरणावर चित्रपट येत असताना आणि रोल करत असताना कोणी कलाकाराला दबावात आणू नये. मला काही धमक्यांचे फोन येत आहेत, पण कर नाही, त्याला डर कशाला, हे माझं प्रोफेशन आहे आणि हे न करण्यासाठी जर मला फोन येत असतील तर ते चुकीचं आहे, असं शिवसेनेतील नेत्या तथा अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. दिग्दर्शक स्वरूप बी सावंत यांचा महाराष्ट्र ॲप्स्टीन फाईल्स नावाने अशोक खरातच्या काळ्या कृत्यावर आधारित सिनेमा लवकरच येतोय. त्याच अनुषंगाने अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी संवाद साधला आणि यावेळी आपल्याला फोनवरून धमक्या येत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. खरात प्रकरणावरचा चित्रपट करू नका, हा रोल करू नका असं म्हणत काही जण थोडंसं थांबायला सांगत आहेत. मला राजकीय प्रेशर दिलं जातं आहे, तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करतील असा मला महिला नेत्यांचा फोन आला होता, असंही दीपाली सय्यद यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.